जव्हार येथे भाजप आदिवासी आघाडीची कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न। प्रदेशाध्यक्ष डॉक्टर देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत जव्हार येथे भाजप आदिवासी आघाडीची कार्यकर्ता बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। बैठकीत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। यावेळी हरिश्चंद्र भोये प्रदेश कार्यकारिणी सदस्य, बाबाजी काठोळे, प्रकाश निकम, सुरेखा थेतले तसेच पालघर जिल्हा आदिवासी आघाडीच्या अध्यक्षा ज्योती भोये, उपाध्यक्ष संतोष साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बैठकीमध्ये पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत गाव पातळीवर पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष डॉक्टर देवराव होळी यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी समाजाच्या विकासासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले। कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवून संघटन बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाचे औचित्य साधून पालघर जिल्हा आदिवासी आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। संपूर्ण बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून आगामी काळात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आज पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर देवरामजी होळी साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये आदिवासी समाजामध्ये काम करणारी संघटना एक आदिवासी मोर्चा म्हणून एक या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्या संघटनेचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत। माजी आमदार आहेत, अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे, त्याचप्रमाणे सरपंच, त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावर काम करणारे आदिवासी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आज बैठक पार पडली आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ते आले आणि एकदम जोरदार पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये ते नव्यानेच प्रदेश अध्यक्ष म्हणून झाले। 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि पहिली बैठक ही पालघर जिल्ह्यापासून त्यांनी सुरुवात केली। बैठकीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि या निमित्ताने जव्हार नगरीमध्ये मी माझ्या विक्रमगड विधानसभेमध्ये त्यांनी ही बैठक घेतली, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। नमस्कार, मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या आदिवासी समाजाचं संघटन कसा वाढेल या दृष्टीने माझ्याकडे जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीने आम्ही पहिल्यांदा पालघर जिल्ह्यामध्ये आलो। आमचे आमदार भोई साहेब, त्यांच्या अर्धांगिनी, आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मिळून आज या ठिकाणी बैठक पण पार पडली। आमच्या आदिवासी समाज हा नेतृत्वहीन समाज आहे। आमचा आदिवासी समाज हा दिशाहीन समाज आहे। आमच्या आदिवासी समाजाचे 45 जमातीचा कसा सर्वांगीण विकास करता येईल त्या दृष्टीने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणून मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आमच्या आदिवासी समाजामधल्या जेवढ्या काही सेवा सहकारी सोसायटी आहेत, आपल्या जंगल कामगार सोसायटी आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत, आमच्या विविध केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना कशा पद्धतीने पोहोचतील हे आपला आदिवासी बांधवांनी कशा पद्धतीने पोहोचवावा या दृष्टीने आम्ही पूर्णपणे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। येणारा काल, येणारा हा आदिवासी जिल्ह्यामधून सर्वांगीण विकसित जिल्हा कसा करता येईल या माध्यमाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 2047चा विकसित भारत बनवायचा आहे, त्या दृष्टीने आपण सुद्धा हा पालघर जिल्हा 2047 मध्ये कसा विकसित होईल त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे आदिवासी समाजाचे संपूर्ण आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मिळून आमच्या आदिवासीच्या शेवटच्या घटकापर्यंत
केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना कशा पोहोचतील या दृष्टीने आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आमच्या भोये मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम कामाला लागलेली आहे. आमचे पूर्णपणे विश्वास आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आमचे देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांनी मला जे जबाबदारी दिली आहे ते संपूर्ण जबाबदारी पारून आमच्या महाराष्ट्रातील तमाम 45 जमातीचा कसा विकास करता येईल आणि या विकासासोबत आमच्या भारतीय जनता पार्टीसोबत आमचा आदिवासी समाज कसा जोडला जाईल या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आणि हे 100% येणारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आणि येणारी लोकसभा, विधानसभा शतप्रती भारतीय जनता पार्टीचे कसे निवडून येतील या दृष्टीने आमच्या पालघर जिल्ह्यापासून माननीय आमच्या हरिश्चंद्र भोये साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये पालघर जिल्हा 100% भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार कसे निवडून येतील या दृष्टीने आम्ही पूर्णपणे रचना लावलेली आहे. इथल्या आदिवासी भागातले स्थलांतर आणि इथले आरोग्याचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर इथे रोजगार हमी योजना सुरू आहे, परंतु आता त्यामध्ये जो काही बदल झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण काय या ठिकाणी भूमिका घेणार आहे सर? आता प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण विधानसभामध्ये कमीत कमी प्रत्येक आमदाराला 150 कोटीची कामं, रस्ते, नाल्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, प्रधानमंत्री सडक योजना या दृष्टीने प्रत्येक MLAला दिलेले आहे. आणि आपल्याला पांदण रस्ते जे आदिवासींच्या गावामध्ये पाड्यामध्ये रस्ते जात नाही असा प्रत्येक आमदाराला 100 किलोमीटर, बरोबर आहे ना, 100 किलोमीटर अशा पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये 1 किलोमीटर आपल्याला 20 लाखापर्यंत काम करायचे आहे. आपल्या खडीकरण, माती आणि खडीकरण ज्या गेल्या 70 वर्षात जे काम झाले नाही त्या दृष्टीने तो आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी करणार आहे. राहिला प्रश्न स्थलांतराचा, हा स्थलांतराचा प्रश्न जेथपर्यंत रोजगार देणारे या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये तयार होणार नाही तेथपर्यंत स्थलांतर काही थांबणार नाही. पण तरीपर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजना, एवढ्या मोठ्या स्टार्टअप असेल, स्टँडअप असेल, आमच्या बचत गटांना सक्षम करायचं, युवकांना रोजगार कसा CMEGP, PMEGP, स्टार्टअप, स्टँडअप, मेकिंग असे विविध योजना केंद्र सरकार, राज्य सरकार आदिवासी समाजाला 50%, 60%, 70% योजनाचे प्रकल्प, उद्योग कसे स्वतः उद्योजक कसे बनतील या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी सुरू केले आहे. यापर्यंत उद्योग येथे येणार नाही, स्थलांतर काही थांबणार नाही. पण आपण पालघर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने छोटे छोटे उद्योग, आपल्या समाजातून उद्योजक कसे निर्माण होतील आणि त्यानुसार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आपण आदिवासी आघाडीच्या मार्फत या ठिकाणी आदिवासी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जी SIR पद्धत जी सुरू आहे याच्यामध्ये बहुतांश किचकट प्रणाली आहे आणि त्याचा थेट परिणाम हा आदिवासी समाजावर होऊ शकतो, जेणेकरून त्यांची मतदार यादीतून नावं जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे काही विशिष्ट रोडमॅप आहे का किंवा अशा पद्धतीने आपण काही काम करणार आहात का? नाही, बरोबर आहे. बघा, BLA 1, BLA 2, BLA यांच्या पार्टीकडून सुद्धा या ठिकाणी रचना पार्टीनं लावलेली आहे. म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ST मोर्चा असेल, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या फादरबाडी असेल, संपूर्ण लोकांनी आमचं कसं 2002चं आपला मतदान आणि 2024च्या म्हणजे 2002ला मतदान नसेल, थोडासा कॉम्प्लिकेशन होईल. म्हणून एकामेकाच्या नातेवाईकाच्या नुसार 2024मध्ये असेल तर काय प्रॉब्लेम पण 2024 म्हणून आपल्या आदिवासी लोकांचा एकही मतदान आपल्याला या ठिकाणी गहाळ होणार नाही. कारण ते मायग्रेटेड नाही आहे, दुसऱ्या देशातून आलेले नाही आहे, याच देशातून कुठेतरी कामाला गेले ते पुन्हा कामावरून येते, एवढंच तो आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपण नजर देऊन असलं पाहिजे. आपला या स्थानिक माणसांचं मतदानामधून वगळता कामा नये या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. यासाठी पहिला पेज आहे, सेकंड पेज आहे, थर्ड पेज आहे.
त्या 3 फेजमध्ये आपण सतर्क राहिले पाहिजे. माझ्या गावी किती मतदार होते, किती मतदार आलेले आहेत, किती मतदारांच्या आउटमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे अपील 3 अपील आहेत. तर 3 अपीलच्या नंतर तो आपल्याला मतदान, आणि कुठलाही भारतीय जनता पार्टी कुठलाही या आपला मूलभूत जो ओरिजिन आदिवासी आहे त्याचा मतदानामधून कोणाला वगळणार नाही.